हॅलो स्टुडंट, तर याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं एक एक्झाम्पल डिपेंडिंग अपॉन जॅकोबियनचा थेरम, फर्स्ट थेरम होता, त्याच्यावरती डिपेंड असलेले एक एक्झाम्पल पाहिलं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल, इफ सेकंड एक्झाम्पल आहे, इफ एक्स इक्वल टू एक्स फंक्शन दिलं यू व्हीमध्ये यू इंटू व्ही अँड वाय फंक्शन दिलं यू अपॉन व्ही. फाइंड आउट काय करायचं आहे, फाइंड आउट dab of xy upon dab of uv and dab of uv upon dab of xy and also prove that dab of xy upon uv into dab of uv upon dab xy equal to 1. म्हणजे थेरम फर्स्ट जो आपण पाहिला आहे त्याच्यावरती एक एक्झाम्पल आहे. या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन इक्वल टू 1 यायला पाहिजे. गिवन x इक्वल टू uv and y equal to u upon v. First, by definition of Jacobian xy with respect to uv. x function आहे uv, partial differentiation with respect to u. x ला with respect to u केलं असता v आले, partially differentiating with respect to v केलं असता x with respect to v केलं असता u येते. ज्यावेळेस u with respect to करतोय त्यावेळेस v remains constant असणार आहे, आणि ज्यावेळेस with respect to v करतोय त्यावेळेस अनदर जे काय व्हेरिएबल असतील ते सगळे कॉन्स्टंट असतील. नेक्स्ट, वाय विथ रिस्पेक्ट टू यू आणि वाय विथ रिस्पेक्ट टू व्ही फाइंड आउट करून घ्यायचे. वाय फंक्शन दिलं आहे यू अपॉन व्ही, वाय फंक्शन आहे यू अपॉन व्ही, पार्शल डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू यू. वायला वाय अपॉन यू इक्वल टू विथ रिस्पेक्ट टू यू करते 1 अपॉन व्ही, कॉन्स्टंट फंक्शन यूचा 1. पार्शल डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू व्ही, विथ रिस्पेक्ट टू व्ही करतोय यू कॉन्स्टंट, यू कॉन्स्टंट, राहिलेलं फंक्शन 1 अपॉन व्ही असणार आहे. 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर, सो 1 अपॉन व्हीचा मायनस 1 अपॉन व्ही स्क्वेअर. ह्या सगळ्या पार्शल डेरिव्हेटिव्ह याच्यामध्ये पुटअप करते ह्या डिटर्मिनंटमध्ये. डॅब ऑफ एक्स वाय अपॉन डॅब ऑफ यू व्ही इक्वल टू व्हॅल्यू पुटअप करते. एक्स विथ रिस्पेक्ट टू यू केली व्ही आली, एक्स विथ रिस्पेक्ट टू व्ही केलं यू आले, नंतर वाय विथ रिस्पेक्ट टू यू केलं तर त्यावेळेस 1 अपॉन व्ही, आणि वाय विथ रिस्पेक्ट टू व्ही केलं तर त्यावेळेस मायनस यू अपॉन व्ही स्क्वेअर. हे सॉल्व केलं तर हा डिटर्मिनंट सॉल्व केला. या दोन्हीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, या दोन्हीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस ह्या दोन्हीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, व्ही इंटू मायनस यू अपॉन व्ही स्क्वेअर मायनस यू अपॉन व्ही, व्ही गेट कॅन्सल, मायनस यू अपॉन व्ही मायनस यू अपॉन व्ही म्हणजे 2 टाइम्स मायनस ऑफ यू अपॉन व्ही, दॅट इज यू अपॉन व्ही काय, यू अपॉन व्ही वाय. त्या ठिकाणी मी वाय पुटअप करते. टू ऑप्टेन यू व्ही फंक्शन इन टर्म्स ऑफ एक्स वाय व्हेरिएबलमध्ये, यू व्ही फंक्शन इन टर्म्स ऑफ एक्स वाय व्हेरिएबलमध्ये. आता एक्स काय आपला होता यू इंटू व्ही होता, आणि वाय काय होता यू अपॉन व्ही होता. एक्स वायचं मल्टिप्लिकेशन करते, एक्सची व्हॅल्यू ही वायची व्हॅल्यू. सिमिलरली इकडं एक्स अपॉन वाय करते, एक्सची व्हॅल्यू वरती आणि वायची व्हॅल्यू यू अपॉन व्ही. हे सिम्प्लिफाय केलं तर व्ही गेट कॅन्सल, यू स्क्वेअर, दॅट इज यू इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स अपॉन यू इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स वाय. हिअर यू गेट कॅन्सल, हे व्ही आणि इथलं 1 अपॉन व्ही म्हणजे व्ही स्क्वेअर झालं, एक्स अपॉन वाय व्ही स्क्वेअर आलं. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर व्ही इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स अपॉन वाय. डॅब ऑफ यू व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय केलं तर बाय डेफिनेशन ऑफ जॅकोबियन फर्स्ट रो काय असते यू विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि वाय असतो, सेकंड रो व्ही ह्या फंक्शनला अनदर फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय असतं. यू काय आपला आपण फाइंड आउट करून घेतला इन टर्म्स ऑफ एक्स वायमध्ये, व्ही पण फाइंड आउट करून घेतला इन टर्म्स ऑफ एक्स वायमध्ये. आता यू ह्या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू पार्शली एक्स, यू ह्या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू पार्शली एक्स. फर्स्ट हे रूटमध्ये फंक्शन आहे, रूटमध्ये रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूटमध्ये जे काय असेल त्यातमधलं फंक्शन एक्स वाय विथ रिस्पेक्ट टू आपण एक्स करतोय, वाय रिमेन्स कॉन्स्टंट एक्सचा 1. सिमिलरली पार्शल डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय, विथ रिस्पेक्ट टू वाय करतोय यूला डॅबा यू अपॉन डॅबा वाय. अगेन रूटमध्ये फंक्शन आहे विथ रिस्पेक्ट टू वाय करतोय, रूटचा 1 अपॉन 2 रूटमध्ये एक्स वाय विथ रिस्पेक्ट टू वाय करतोय त्यामुळेच एक्स रिमेन्स कॉन्स्टंट वायचा 1. व्हीला विथ रिस्पेक्ट टू एक्स, व्ही या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू एक्स डॅबा व्ही अपॉन डॅबा एक्स. हिअर पण रूट एक्समधलं फंक्शन आहे, फर्स्ट रूटचा 1 अपॉन 2 रूटमध्ये एक्स अपॉन
वाय. विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय, रिमेनिंग फंक्शन 1/y राहिले, 1/y ॲज इट इज. पार्शियल डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय, व्हीला पार्शियल विथ रिस्पेक्ट टू वाय, डॅबा व्ही अपॉन डॅबा वाय. फर्स्ट रूटचा 1/2 रूटमध्ये एक्स अपॉन वाय. विथ रिस्पेक्ट टू पार्शियली वाय करतोय, एक्स रिमेन्स कॉन्स्टंट. फंक्शन काय राहिलं, एक्स जर कॉन्स्टंट राहील तर 1/y राहिलं. 1/xचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, -1/x². म्हणजे इथं वाय आहे, 1/y राहिले रिमेनिंग. विथ रिस्पेक्ट टू वाय करतोय, सो 1/yचा काय असते, -1/y². व्हॅल्यू पुटअप, ह्या सगळ्या व्हॅल्यू पुटअप केल्या इथं. डॅब ऑफ यू व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय केले, व्हॅल्यू पुटअप केल्या. क्रॉस मल्टिप्लिकेशन, ह्या दोन्हीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस हे डिटरमिनंट सॉल्व करायचं, सिम्पल डिटरमिनंट आहे. -xy अपॉन 2 × 2 4y², रूटमध्ये xy आणि रूटमध्ये x/y, मायनस या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन, -x अपॉन 2 × 2 4y, नंतर रूटमध्ये x/y आणि रूटमध्ये x × y. इथलं y आणि y गेट कॅन्सल, एक y रिमेनिंग राहिले, म्हणजे सेम टर्म आहे दोन्हीकडे पण. -x/4y रूटमध्ये xy, अनदर रूटमध्ये x/y, सेम टर्म. देअरफॉर 2 टाइम्स x/4y स्क्वेअर रूट ऑफ xy इंटू स्क्वेअर रूट ऑफ x/y. x/y, x अपॉन काय, x/y v² आहे. सो x/yच्या ठिकाणी v² मी पुटअप करते, हे 2 गेट कॅन्सल, -1/2 राहिलं. x/yच्या ठिकाणी v², स्क्वेअर रूट ऑफ xy, स्क्वेअर रूट ऑफ xy रूट y, ह्याच्या ठिकाणी सॉरी स्क्वेअर रूट ऑफ xyच्या ठिकाणी u, आणि स्क्वेअर रूट ऑफ x/y, स्क्वेअर रूट ऑफ x/yच्या ठिकाणी v व्हॅल्यू पुटअप करते. v एक गेट कॅन्सल, राहते काय, वरती एक v राहिलं, -v/2u, दॅट इज v/u, v/u. दिलेलं फंक्शन y तुम्हाला काय, y फंक्शन दिलं तर काय तुम्हाला u/v, बट इथं प्रेझेंट काय, आता इथं प्रेझेंट आले आपलं v/u. सो 1/y असणार आहे, -1/2 × y. डॅब ऑफ xy अपॉन डॅब ऑफ uv, ह्याची व्हॅल्यू आली ती फर्स्ट फाइंड आउट करून घेतलेली -2y. अनदर जॅकोबियन हा फाइंड आउट करून घेतलाय. डॅब ऑफ uv अपॉन डॅब ऑफ xy, ह्याची व्हॅल्यू आली ती -1/2y. या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं, हे 2y 2y गेट कॅन्सल, -+1 होईल. हेन्स द प्रूफ. थर्ड एक्झाम्पल आहे, इफ x = a ब्रॅकेटमध्ये u + v, y गिवन दिले b इंटू ब्रॅकेटमध्ये u - v अँड u = हे गिवन दिलेलं आहे. देन फाइंड आउट करायचं आहे डॅब ऑफ xy अपॉन डॅब ऑफ r². आता इथं फाइंड आउट करायला सांगितलं आहे xy विथ रिस्पेक्ट टू r आणि थीटा, जॅकोबियन ऑफ xy विथ रिस्पेक्ट टू r². एक्स फंक्शन फर्स्ट दिले u v मध्ये, हे a आणि b कॉन्स्टंट आहेत, u आणि v व्हेरिएबल आहेत. अँड अनदर u आणि v व्हॅल्यू दिलेत r आणि थीटा, म्हणजे फंक्शन ऑफ कंपोजिट फंक्शननुसार. सेकंड थेरम होता, त्या थेरमचा यूज करायचा. इथं फाइंड आउट करायचा xy विथ रिस्पेक्ट टू r². फर्स्ट गिवन xy आणि u v, x अँड y आर कंपोजिट फंक्शन ऑफ r आणि थीटा. xy u v मध्ये दिलेत आणि अनदर u v फंक्शन r आणि थीटा. सो x अँड y आर कंपोजिट फंक्शन ऑफ r अँड थीटा. दॅट इज सेकंड थेरम. आपल्याला डॅब ऑफ xy विथ रिस्पेक्ट टू r² इक्वल टू डॅब ऑफ xy अपॉन डॅब ऑफ u v इंटू डॅब ऑफ u v अपॉन डॅब ऑफ r². हे इक्वेशन मी स्टार न डिनोट करते. फर्स्ट हे फाइंड आउट करून घ्या, देन हे फाइंड आउट करून घ्या. ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तर हे फाइंड आउट. एक्स आणि वाय गिवन, एक्स ह्या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू पार्शली यू, एक्स फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू यू पार्शली केल्यानंतर हे ए ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर au + av, व्ही कॉन्स्टंट असणार,
यू न विथ रिस्पेक्ट टू पार्शियली करतोय त्यावेळेस व्ही रिमेन्स कॉन्स्टंट असणार आहे, म्हणजे ए यूचा फक्त डेरिव्हेटिव्ह ए असणार आहे. सिमिलरली ही विथ रिस्पेक्ट टू पार्शियली व्ही करताना एक्स ह्या फंक्शनला यू रिमेन्स कॉन्स्टंट असणार आहे. ए व्ही विथ रिस्पेक्ट टू व्ही केल्यानंतर ओनली ए. सिमिलरली वाय फंक्शन हे गिवन ह्या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू यू इक्वल टू बघा ह्या फंक्शनला वाय ह्या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू यू केलं असताना सिमिलरली बी आतमध्ये मल्टिप्लाय करा दोन्हीला पण बी यू मायनस बी व्ही विथ रिस्पेक्ट टू यू करतोय व्ही रिमेन्स कॉन्स्टंट बी ओनली राहील. ह्याच फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू व्ही करा पार्शली डॅबा वाय आपण डॅबा व्ही इक्वल टू मायनस 7मध्ये सॉरी इथं मायनस आहे मायनस बी यू मायनस बी यू मायनस बी व्ही असणार आहे. विथ रिस्पेक्ट टू व्ही करतोय मायनस साईन आहे सो मायनस आणि विथ रिस्पेक्ट टू व्ही केल्यानंतर कोणती कॉन्स्टंट बी. सगळ्या व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतल्या त्या व्हॅल्यू इथं पुटअप केल्या जातात फंक्शनच्या. क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस ए बी म्हणजे मायनस 2 टाइम्स ए बी हे इक्वेशन मी फर्स्ट लिहिते इक्वेशन फर्स्ट. ऑल्सो अनदर गिवन काय दिलं आहे यू आणि व्ही दिलं तर यू ह्या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट आर करते कॉस 2 थीटा रिमेन्स कॉन्स्टंट आर स्क्वेअरचा 2r विथ रिस्पेक्ट टू थीटा केल्यानंतर आर स्क्वेअर कॉन्स्टंट कॉसचा मायनस साईन 2 थीटा इंटू आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 2. सिमिलरली हिअर ही फंक्शन दिलेलं आहे गिवन ह्याला विथ रिस्पेक्ट टू आर करते विथ रिस्पेक्ट टू आर केल्यानंतर साईन 2 थीटा कॉन्स्टंट आर स्क्वेअरचा 2r देन विथ रिस्पेक्ट टू थीटा करते ह्या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू थीटा केल्यानंतर आर स्क्वेअर कॉन्स्टंट साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस 2 थीटा आतल्या फंक्शनचा इंटू 2. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे यू व्ही विथ रिस्पेक्ट टू आर थीटा बाय डेफिनेशन ऑफ जॅकोबियन. प्रत्येकाच्या व्हॅल्यू इथं पुटअप केल्या अगोदर फाइंड आउट करून घेतलीत आपण ह्या व्हॅल्यू सगळ्या इथं व्हॅल्यू पुटअप केल्या. हा डिटरमिनंट सॉल्व करायचा आहे ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 2 × 2 4 आर क्यूब कॉस स्क्वेअर 2 थीटा ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन प्लस 4 आर क्यूब साईन स्क्वेअर 2 थीटा ह्या दोन्हीतनं 4 आर क्यूब कॉमन काढलं राहते काय कॉस स्क्वेअर 2 थीटा प्लस साईन स्क्वेअर 2 थीटा त्याची व्हॅल्यू 1 येणार आहे. सो रिमेनिंग काय राहील फक्त 4 आर क्यूब हे इक्वेशन सेकंड. फ्रॉम इक्वेशन स्टार 1 and 2 वी गेट स्टार इक्वेशन काय होतं डॅब ऑफ एक्स वाय अपॉन डॅब ऑफ आर थीटा इक्वल टू ही व्हॅल्यू आली आपली डॅब ऑफ एक्स वाय विथ रिस्पेक्ट टू यू व्ही केलं तर त्यावेळेस ही व्हॅल्यू आली अँड अनदर सेकंड व्हॅल्यू आली ती डॅब ऑफ यू व्ही विथ रिस्पेक्ट टू आर थीटा. दोन्ही व्हॅल्यू इथं पुटअप केल्या फ्रॉम इक्वेशन स्टार 1 and 2 वरनं 2 आणि 1 व्हॅल्यू इन इक्वेशन स्टारमध्ये पुटअप केल्या ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन मायनस 8 AB आर क्यूब. तर विद्यार्थ्यांनो सो सिम्पल एक्झाम्पल आहेत फक्त डेरिव्हेटिव्ह तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे आणि तो डेरिव्हेटिव्ह तुम्ही 12वीपासून काढत आलेला आहे आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह BSc फर्स्ट इयरमध्ये शिकलेला आहात. तर सो सिम्पल डेरिव्हेटिव्ह आहेत डेरिव्हेटिव्ह आली की व्हॅल्यू फक्त पुटअप करायचे व्यवस्थित आणि सिम्प्लिफिकेशन एक व्यवस्थित करायचं बाकी सगळं ठीक आहे. तर आणखीन अनदर एक एक्झाम्पल आहे ते नेक्स्ट लेक्चर आपण बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुमची प्रेझेंटी लागणार आहे तर तिथं कमेंट्स बॉक्समध्ये प्रेझेंट म्हणून सांगत चला तेच तुमची प्रेझेंटी असणार आहे. स्टॉप हिअर.